बघू की खेळाचे नियम काय आहेत, एक्झामिनेशनचे नियम काय आहेत, हे नियम कसे पाळायचे आहेत, कुठल्या नियमाचा अर्थ काय आहे. सो विथ दॅट विल मूव्ह ऑन टू दी अपॉइंटमेंट. आता अपॉइंटमेंट कशी होते JMFC ची. कधी कधी हा प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारला गेलेला आहे की समोर बसलेल्या कॅन्डिडेटला कुठल्या प्रोव्हिजन खाली अपॉइंटमेंट होते तुमची. वी शुड बी एबल टू आन्सर, नो डाऊट. खूप डिटेलमध्ये मी घेणार नाहीये, हे सगळं काही आहे हायकोर्टाच्या साईटला. तर अपॉइंटमेंटशी संबंधित, इलिजिबिलिटीशी संबंधित काय काय आहे हे आपण जर बघितलं तर पहिली गोष्ट आहे आर्टिकल 233 234 ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ज्यामध्ये म्हटलेलं आहे की जजेसची ट्रायल जजेस, सबऑर्डिनेट जजेस, सबऑर्डिनेट ज्युडिशरी हा शब्द वापरू नये म्हणतात. बिकॉज नो जज इज सबऑर्डिनेट टू एनीबडी, ही इज द मास्टर ऑफ हिज कोर्ट. बऱ्याच मोठ्या मोठ्या न्यायाधीशांनी हे सांगितलेलं आहे. परवाच एक हायकोर्टाचं जजमेंट माझ्या वाचनात आलं, त्यामध्ये सुद्धा म्हटलेलं होतं की सबऑर्डिनेट ज्युडिशरी हा शब्द वापरायचा नाहीये. तर 233 आणि 234 ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे आर्टिकल याच्याशी संबंधित आहेत. आपल्या हायकोर्टाने अपॉइंट करावं असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. महाराष्ट्र सिव्हिल कोर्ट्स ऍक्ट खूपच दुर्लक्षित ऍक्ट आहे हा. आधी बॉम्बे सिव्हिल कोर्ट्स ऍक्ट होतं याचं नाव, आता महाराष्ट्र सिव्हिल कोर्ट्स ऍक्ट केलेला आहे. तर हा ऍक्ट एकदा सगळ्यांनी 1-2 वेळा वाचून घ्या. छोटासा ऍक्ट आहे. तर ह्याच्यामध्ये कोर्टाची इस्टॅब्लिशमेंट जी आहे ती स्टेटनं करावी अशी म्हटलेलं आहे. तिसरं, गव्हर्नर हु इज अवर अपॉइंटिंग अथॉरिटी. कोणाच्या सहीनं आपली अपॉइंटमेंट होते, तर गव्हर्नरच्या सहीनं होते. सगळं काही हायकोर्ट बघतं, पण फॉर्मली अपॉइंटमेंट कोणाच्या सहीनं होते, तर गव्हर्नरच्या सहीनं होते. प्रिलिम मध्ये बऱ्याच वेळेला विचारलेला आहे हा प्रश्न. तर त्याचं उत्तर गव्हर्नर असं MPSC ने दिलेलं आहे. तर गव्हर्नर इज ऑल्सो कनेक्टेड विथ अवर अपॉइंटमेंट. देन CRPC सेक्शन 11 मध्ये हे सांगितलेलं आहे की JMFC ची अपॉइंटमेंट कशी होते. स्टेटनं कोर्ट इस्टॅब्लिश करावेत आणि त्याचा प्रिसाइडिंग ऑफिसर हायकोर्टानं अपॉइंट करावा असं म्हटलेलं आहे तिथं. ते सुद्धा बघून घ्या. खूप डीप मध्ये जायचं नाहीये याच्यामध्ये. एखादा प्रश्न इंटरव्ह्यूला विचारला जाऊ शकतो, अदरवाईज हे आपल्या माहितीसाठी फार गरजेचं आहे. MPSC चे काही नियम आहेत. एक्झामिनेशनची कंडक्टिंग अथॉरिटी ही MPSC आहे. कंडक्ट करणे, रिझल्ट लावले हे सगळं MPSC बघते. बाकी सगळं हायकोर्टाकडे आहे. आणि हायकोर्टानं यामध्ये महाराष्ट्र ज्युडिशियल रूल्स असे रूल्स बनवलेले आहेत. हे रूल्स बेस आहेत आपल्या JMFC च्या पोस्टच्या अपॉइंटमेंटचा बेस हे रूल्स आहेत. इलिजिबिलिटीचा बेस हे रूल्स आहेत. जोपर्यंत या रूल्स मध्ये चेंजेस होत नाहीत तोपर्यंत MPSC चे कुठलेही रूल्स आपल्याला लागू होणार नाहीत. जसं की MPSC च्या सगळ्या एक्झामिनेशनचे 5 वर्ष वय वाढवलेलं आहे सगळ्या एक्झाम्स अटेम्प्ट करण्यासाठी. आय थिंक 3-4 वर्षापूर्वी हा नियम केला MPSC ने. पण तो JMFC साठी लागू होणार का नाही. तर जोपर्यंत ज्युडिशियल रूल्स मध्ये अमेंडमेंट होणार नाही, ज्युडिशियल रूल्स मध्ये एखादी गोष्ट इनकॉर्पोरेट होणार नाही, तोपर्यंत तो रूल आपल्याला लागू होणार नाही. सो आय रेकमेंड each and every person, each and every judicial aspirant to go through the judicial rules which you will be able to find on the site of the Bombay High Court. तर या सगळ्या गोष्टी, या सगळ्या फॅक्टर्स आर कनेक्टेड विथ आवर अपॉइंटमेंट, आवर इलिजिबिलिटी. नेक्स्ट विल सी. आता हे ज्युडिशियल रूल्स तर तुम्ही वाचाल हायकोर्टाच्या साईटवर. हे कसे असतात ज्युडिशियल रूल्स आणि त्यातलं काही महत्वाचं जे काही गोष्टी आहेत त्या आपण थोडक्यात बघू. 2च मिनिटं यासाठी देणार आहोत आपण, कारण हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना अवेलेबल आहेत. तर हे महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स 2008 असं म्हटलेलं आहे त्याला. याच्यामध्ये सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल प्रमाणे जजेसची अपॉइंटमेंट होते and governor is the appointing authority.
एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे, हे सगळं काही डिटेलमध्ये बघणार आहोत. तो बेसिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन LLB आहे. फ्रेशरसाठी 25 एज आहे. देन एक्सपिरियन्स फॉर द ॲडव्होकेट्स इज मिनिमम 3 years. Very important one point, knowledge of Marathi. ज्यांचं आडनाव नॉन महाराष्ट्रीयन आहे त्यांना पॅनल मराठीत काही प्रश्न विचारण्याची शक्यता असते. आमच्या वेळेला काही कॅन्डिडेट्स होते ज्यांचं नाव हे नॉन महाराष्ट्रीयन होतं. आज ते ज्युडिशरीमध्ये आहेत. त्यापैकी एकाला प्रश्न हायकोर्टाने हा विचारला की जॉब सॅटिस्फॅक्शनला मराठीत काय म्हणायचं. तुम्हाला तरी माहित आहे का नाही बघा. तर असं काहीतरी होण्याची शक्यता असते. मराठीचं नॉलेज तर सगळ्यांनाच हवंय, पण स्पेशली नॉन महाराष्ट्रीयन आडनाव असेल तर त्यांना असा एखादा प्रश्न विचारण्याची शक्यता असते. अर्थात त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर काय करायचं हे आपण इंटरव्ह्यू सेमिनारच्या वेळी बघू. त्यालाही उत्तर आहे आपल्याकडं. एखादा शब्दाचं उत्तर देता आलं नाही म्हणजे मला मराठी येत नाही का, असं तर नाहीये. पण प्रश्न हा आहे की तुम्ही हे दाखवता कसं. वेल, तर मराठीबद्दल अजून एक सांगायचं म्हणजे मराठी ही कोर्टाची लँग्वेज आहे. आधी इंग्लिश होती, आता कोर्टाची लँग्वेज मराठी आहे. मराठी इज मस्ट. ज्यांना मराठीचा प्रॉब्लेम असेल, इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेल्या लोकांचा प्रॉब्लेम असू शकतो, तर मराठी बोलायची वगैरे प्रॅक्टिस केली पाहिजे. आपल्यामध्ये मराठी बोललं पाहिजे, मराठी जजमेंट्स वाचले पाहिजेत. मराठीची तयारी ही लागणारच. वेल, एक राहिलं तर दुसऱ्या कॅन्डिडेटला मेंटेनन्सला मराठीत काय म्हणतात असं विचारलं होतं. तर दुसऱ्या कॅन्डिडेटने उत्तर दिलं की पोटगी म्हणतात. मग हायकोर्ट म्हणायला लागले नाही, चुकीचं आहे. मग काय म्हणतात मेंटेनन्सला, परत विचार करा. नाही सापडलं तर चॅट बॉक्स मध्ये टाका, मी सांगतो काय म्हणतात मेंटेनन्सला. तर हे अशा गोष्टी होतात मराठीच्या बाबतीत. सो वी हॅव टू बी प्रिपेअर्ड. मराठी महाराष्ट्राची भाषा आहे आपली. 50% जजमेंट तुम्हाला मराठीत द्यायचे, तू द्या. तुम्हाला मराठीमध्ये लोकांचं गाणं ऐकून घ्यायचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कशासाठी मराठी भाषा गरजेची आहे. तुम्ही जजमेंट इंग्लिशमध्ये द्या, तुम्ही तुमचे इंटरव्ह्यूज इंग्लिशमध्ये द्या, तुम्ही तुमच्या कलिग्समध्ये इंटरॅक्शन, हायकोर्टाबरोबर इंटरॅक्शन सगळं काही इंग्लिशमध्ये करू शकता. पण तुम्ही समोर आलेल्या माणसाला, ज्याला तुम्हाला न्याय द्यायचा आहे, ज्याचं तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे, तो जर मराठीत बोलत असेल इथं महाराष्ट्रामध्ये, तर काय उपाय आहे त्याच्यावर. काही उपाय नाहीये. तर आपली अपॉइंटमेंटच न्याय देण्यासाठी आहे आणि तो माणूस न्याय मागायला येणार आहे जो मराठीत बोलणार आहे. सो विथ दॅट द इम्पॉर्टन्स ऑफ मराठी इज टू बी अंडरलाईन. तर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे ज्युडिशियल रूल्स मध्ये की स्कीम काय आहे, रेशो काय आहे एक्झामिनेशनचा. प्रिलिम जी आहे, प्रिलिमला किती लोक बसतात हे आपल्या हातात नाहीये. 2000, 3000, 10000 पर्यंत लोक बसू शकतात प्रिलिमला. जितके पोस्ट असतील त्याच्या 10 पट लोक मेन्सला घेणार आहेत आणि त्याच्या 3 पट लोक इंटरव्ह्यूला घेणार आहेत. जसं की 100 लोक असतील, 100 पोस्ट आहेत, 100 पोस्ट असतील, तर 1000 लोक प्रिलिमला घेणार आहेत मेरिट प्रमाणे आणि 300 लोक इंटरव्ह्यूला जाणार आहेत. तोच रेशो इथं सांगितलेला आहे, 1:3 and 1:10. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट ज्युडिशियल रूल मधला, जो की आता फारसा रिलेव्हंट नाहीये पण महत्वाचा फार आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बट नॉट रिलेव्हंट ॲट धिस पॉइंट. तो काय आहे तो मी पूर्ण वाचणार आहे.
The object of the Viva Voce examination under these rules is to assess the suitability of the candidate for the cadre by judging the mental alertness, knowledge of law, clear and logical exposition, balance of judgment skills, attitude, ethics, power of assimilation, power of communication, character, intellectual depth, and the like of the candidate. इथं काय करायला पाहिजे हे सगळं इथं सांगितलेलं आहे. काय सांगितलं? द ऑब्जेक्ट ऑफ इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू मध्ये समोर जाऊन बसलं की हे सगळं क्रायटेरिया लावणार तुम्हाला. त्यामध्ये नॉलेज एक पार्ट आहे फक्त, जो की मेन्स मध्ये दाखवलेला असता तुम्ही. मग काय दाखवायचं तिथं विजडम दाखवायचं आहे. एक शब्द फार महत्वाचा इथं वापरलेला, दॅट इज दी सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट फॉर द केडर ऑफ जजिंग. तर सुटेबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट, तुम्ही जज मटेरियल आहे का नाही आहे, एवढं इंटरव्ह्यू मध्ये बघितलं जाणार आहे. खूप महत्वाचं आहे, पण आता रिलेव्हन्सी नाही आहे, आपण खूप बोलणार नाही, त्यामुळे याच्यावर इंटरव्ह्यूचा आपण सेपरेट सेमिनार, कोर्सेस, ट्रेनिंग्स घेतो, त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपण त्या ठिकाणी काढतो. तर सुटेबल कॅन्डिडेट पाहिजे, तो जज पाहिजे त्यांना, हे लक्षात ठेवा. वेल, वन मोर अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, यावर आपण एलिजिबिलिटी च्या नंतर सुद्धा उद्याच्या लेक्चर मध्ये यावर बोलणार आहे. जे बाकीचे काय डूज अँड डोंट्स आहेत, जे करायचं टाळायचं आहे ज्युडिशियल असेल, त्यामध्ये हे आपण घेणार आहे. पण एक ज्युडिशियल रूल्स मध्ये आहे म्हणून एका मिनिटामध्ये बघू आपण हे. दॅट इज डिस्क्वालिफिकेशन फॉर अपॉइंटमेंट. नो पर्सन शॅल बी एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट टू दी सर्व्हिस इफ ही इज नॉट अ सिटीजन ऑफ इंडिया, इफ ही इज कंपल्सरीली रिटायर्ड वगैरे, आणि इफ ही हॅज बीन कन्व्हिक्टेड ऑफ एन ऑफेन्स. याबद्दल सुद्धा बरेच लोक शंका विचारतात, ते आपण उद्या बघू. इफ ही हॅज कन्व्हिक्टेड फॉर द ऑफेन्स, इफ ही इज डायरेक्टली और इनडायरेक्टली इन्फ्लुएन्सिंग द रिक्रुटिंग अथॉरिटी, लिंक लावलेली आहे, कुठून तरी ओळख काढलेली आहे, तुमच्या सिनियरचे मित्र आहेत, हायकोर्ट जज जे इंटरव्ह्यू घेणार आहेत, असेही बरेच फोन येतात मला. सर, माझे सिनियर आणि ते हायकोर्ट जज एकत्र प्रॅक्टिस करत होते, मग मी इंटरव्ह्यू मध्ये काही सांगू का? नो. उलट ते घातक आहे. इंटरव्ह्यूच्या वेळी सगळं डिटेल आपण बघू, महत्वाचं आहे, पण नॉट मच रिलेव्हंट नाव. विल गो फर्दर. तर मागच्या वेळची जर ऍड बघितली आपण, आता आपण एलिजिबिलिटी आणि अपॉइंटमेंट एवढ्यावरच आहोत. मागच्या वेळची जर ऍड बघितली तर त्यांनी प्रॉपर एजचं जे कॉलम आहे ते टेबल स्वरूपामध्ये दिलेलं आहे. व्हेरी नाईस. सो वी आर डिस्प्लेइंग इट ऑन द स्क्रीन. यू कॅन गो थ्रू द ऍड ऑल्सो. तर हे सगळं एलिजिबिलिटी बघितल्यानंतर काय होतं, तर फ्रेशरला मिनिमम 21 आणि मॅक्झिमम 25 हे वय असायला पाहिजे. सगळे अटेम्प्ट फ्रेशरसाठी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुटले पाहिजेत, सगळे सब्जेक्ट सुटले पाहिजेत, आणि लास्ट इयरला फर्स्ट क्लास असायला पाहिजे किंवा LLM ला फर्स्ट क्लास असायला पाहिजे. फॉर एन ॲडव्होकेट, जर फ्रेशर मध्ये कोणी बसलं नाही तर ही हॅज अन अपॉर्च्युनिटी टू अपीअर ॲज अन प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट. 3 वर्ष प्रॅक्टिस लागते. एज किती लागतं? मिनिमम 21, मॅक्झिमम 35, अँड फॉर रिझर्व कॅटेगरी वगैरे 40 पर्यंत आहे. एक तिसरी कॅटेगरी राहिलेली आहे, ते म्हणजे स्टाफ मेंबरला सुद्धा ही एक्झाम अपीअर करता येते, प्रोव्हाइडेड LLB असायलाच पाहिजे. स्टाफ आहे म्हणून लगेच एंट्री मिळणार नाही. स्टाफ साठी 21 मिनिमम वय आहे, 45 मॅक्झिमम वय आहे, अँड फॉर दी रिझर्व कॅटेगरी इट इज 50. तर हे थोडक्यात टेबल बनवलेलं आहे, अँड हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. वी आर जस्ट रिफ्रेशिंग इट. आता एक पार्ट यातला महत्वाचा आहे,
तो म्हणजे फॉर्म भरताना आपल्याला अजून काय असायला पाहिजे डॉक्युमेंटरी फॉर्म मध्ये. अब्रप्टली एक दिवस ऍडव्हर्टाइजमेंट आली आणि आपण फॉर्म भरायला बसलो असं व्हायला नाही पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. खूप महत्वाचा पॉइंट आहे. मी 4 कॅन्डिडेट तुम्हाला असे सांगू शकतो गेल्या 2 वर्षांमध्ये की ज्यांनी प्रिलिम पास केलेली आहे पण त्यांना माहीतच नव्हतं की मेन्स साठी फॉर्म भरायचा असतो. परत लक्षात ठेवा, मेन्स साठी वेगळा फॉर्म भरायचा असतो. आणि चांगले मार्क्स होते प्रिलिम मध्ये, त्यांची तयारी चांगली होती, अभ्यास चांगला होता, पण मेन्सचा फॉर्म त्यांनी भरला नाही म्हणून ते प्रोसेस मधून बाहेर पडले. व्हेरी अनफॉर्च्युनेट थिंग. तयारी तर खूप चांगली होती पण खेळाचे नियम माहित नाही असा प्रकार झाला तो. तर आपण बघू फॉर्म भरताना आपल्या बरोबर काय डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत, आपल्या कुठल्या डॉक्युमेंटची तयारी असली पाहिजे, हे सगळं इलिजिबिलिटीशी संबंधित आहे असं आपण समजू आणि असंच समजायला पाहिजे. सो लेट अस सी दॅट. पहिली गोष्ट सनद. LLB ची डिग्री सगळ्यांनी घेतली असं मी प्रिझ्यूम करतोय. ती सुद्धा घेतलेली नसेल तर ती आधी घ्या. मी ती डिग्री घेतलेली नव्हती, मला तो प्रॉब्लेम आलेला होता आणि माझे 8 दिवस इंटरव्ह्यूच्या वेळेला तिथे गेलेले होते. तर अदर दॅन डिग्री सनद पाहिजे. सनदवर गोल सील केलाय की नाही ते बघायला पाहिजे. टेक्निकल गोष्ट आहे. अनेक GMFCनी मला सुचवलेली आहे की सर तुम्ही हे नक्की सांगा, सनद घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सील्ड आहे का नाही हे बघा. त्यानंतर लोकल बार जो आहे तुमचा, तालुका बार असेल, तुम्ही डिस्ट्रिक्टला प्रॅक्टिस करत असाल, हायकोर्टात करत असाल, कुठेही प्रॅक्टिस करत असाल तर लोकल बारला तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या ऍज अन ऍडव्होकेट. याचा फायदा आपण उद्या बोलणार आहोत. देन AIB एक्झाम, जे प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्यासाठी फार गरजेचे. AIB एक्झाम क्लिअरन्स झालेला आहे नाही झालेला आहे, काय स्टेटस आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं एक लागतं, दॅट इज डोमेसिल. डोमेसिल हे आतापासूनच प्रिपेअर करून ठेवा. आधार कार्ड आता बेसिक झालेलं आहे, बोलायची गरज नाही. देन गॅझेट, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, इस्पेशली इन केस ऑफ मॅरिड लेडीज. लग्नानंतरचं नाव आणि लग्ना आधीचं नाव हा प्रकार सुरू होतो. तर नाव जर चेंज करायचं असेल तर आत्ताच नाव चेंज करायला पाहिजे. इंटरव्ह्यूच्या वेळी हा प्रश्न येऊ शकतो, फॉर्म भरताना हा प्रॉब्लेम येऊ शकतो, फॉर्म कुठल्या नावाने भरायचं वगैरे. तर ते गॅजेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटीची काही गरज नाही आता, पण कास्ट सर्टिफिकेट असणं फार गरजेचं आहे इन केस ऑफ कास्ट कॅन्डिडेट्स. ऑल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स अलॉंग विथ मार्कलिस्ट. 10वी 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर, LLB, LLM जर तुम्ही टाकणार असाल तर LLM, हे सगळं काही सर्टिफिकेट्स ॲज वेल ॲज दी मार्कलिस्ट हे ओरिजिनल फॉर्म मध्ये असायला लागतात. कोणाकडे नसेल तर ते डुप्लिकेट मिळवून घ्या, आत्ताच त्याचे प्रयत्न करा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर ऍडव्होकेटचा ID कार्ड. आता याबद्दल खरं तर एक हास्यास्पद किस्सा सांगू इच्छितो मी की माझ्याजवळ ऍडव्होकेटचा ID कार्ड नव्हतं आणि फॅमिली जजचं सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट प्रोसेस सुरू झाली आणि तिथं त्यांनी सांगितलं की ऍडव्होकेटचा ID कार्ड पाहिजे आम्हाला. मी म्हटलं की ऍडव्होकेट असताना मला कधी गरज पडली नाही आणि आता तुम्ही जज म्हणून अपॉइंटमेंट देताना ऍडव्होकेटचा ID कार्ड मागता. बट दॅट वॉज कंपल्सरी. MPSC मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला होतो मी, तर त्यावेळी मला ते ऍडव्होकेटचं ID कार्ड काढून घ्यावं लागलं. म्हणजे कधी जज म्हणून अपॉइंटमेंट होताना. तर आता ऍडव्होकेट असताना आपण काढून घेऊया. तर बऱ्याचशा लोकांनी केलेलं असेल पण चुकून राहिलेलं असेल तर दॅट इज व्हेरी नेसेसरी, ऍडव्होकेट ID कार्ड. देन
विल सी. तर हे डॉक्युमेंट बद्दल मी का बोलतोय आता, बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल की सर हे काय इंटरव्ह्यूचा आम्हाला सिलेक्शनच्या वेळी आम्ही बघतो नाही की ती काय महत्वाचं नाही. प्रॉब्लेम काय होणार आहे तुम्हाला सांगतो मी. ही एक्झामिनेशन खूप कॉम्पॅक्ट होत चाललेली आहे. आता एक्झामिनेशन कॉम्पॅक्ट होत चाललेली आहे. इंटरव्ह्यूला तुम्हाला 1 महिना जर वेळ दिला तर 15 दिवस कास्ट सर्टिफिकेट साठी घालवणार आहे का? अभ्यासाचा तयारीचा महत्वाचा जो टप्पा आहे त्यामध्ये डॉक्युमेंट्स मध्ये वेळ जाऊ नये हा सगळ्यात मोठा सांगण्याचा उद्देश आहे. आणि आता वेळ आहे तर प्रिपरेशन करून घ्या. बरेच लोक यामध्ये अडणार आहेत आणि ऐनवेळी प्रॉब्लेम हा येतो की आपल्याला टेन्शन येतं याचं, माझं होणार का नाही, मला इंटरव्ह्यूला जायला मिळणार का नाही, मला मेन्स मधून बाजूला करणार का, आणि त्या टेन्शन मध्ये झालेला अभ्यास आपण विसरतो. हा महत्वाचा पॉइंट आहे. त्यापेक्षा हे सगळे डॉक्युमेंट्स आता वेळ आहे, महत्वाचं काय आपल्याला माहिती आहे, तर हे सगळं प्रिपरेशन आतापासून करणं हे जास्त प्रॉपर आहे. So I invite this thing on the judicial aspirants. Then we'll see what is the scheme of the examination further. आता आपण बघितलं की अपॉइंटमेंट कशी होते, एलिजिबिलिटी काय, डॉक्युमेंट्स काय गरजेचे आहेत फॉर्म भरताना. एकच गोष्ट सांगतो, फॉर्म भरताना खूप काळजी घ्यावी लागते, ती उद्या आपण बोलणार आहे. फॉर्म भरताना कन्सल्ट केल्याशिवाय फॉर्म भरू नका. कन्सल्ट कोणाला, मला करा तर मी म्हणेनच, पण मला जर करायची इच्छा नसेल किंवा आपला संपर्क त्यावेळी झाला नाही तर एक तरी जो ज्याने फॉर्म आधी भरलेला आहे त्या माणसाला तरी कन्सल्ट करा. ऍट लिस्ट दॅट केअर हॅज टू बी टेकन.